हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रेव्होल्यूशन. आज आपण 1 जून 2021चा द हिंदू बघणार आहोत आणि ते सुद्धा मराठीमधून. त्याच्या अगोदर आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो तुम्हाला. फर्स्टली आर्टिकल डिस्कशन असतं, ज्याला आपण एडिटोरियल असं म्हणतो, आणि त्यानंतर ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीतून त्या डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर सुरू करूया आजचा 1 जून 2021चा द हिंदूचा न्यूजपेपर. सो लेट स्टार्ट. पहिलं आर्टिकल कोणतं आहे बघूया. याच्यातलं जे पहिलं आर्टिकल आहे ते कोविन वेबसाईट जे आहे ना, ज्याच्यावर आपण वॅक्सिनसाठी रजिस्टर करू शकतो, त्याच्यावरती आता तुम्ही बऱ्याच वेळाला आता बघितलं असेल की त्याच्यावरती रजिस्टर केलं तरी तुमचा नंबर येत नाही किंवा बुकिंग फुल दाखवते. सगळं हे त्याच्याच रिलेटेड आर्टिकल आहे विशेष करून. आणि त्याच्यामध्ये मग या आर्टिकलमध्ये सांगितलं की त्याच्यावर रजिस्टर करणं आणि तुम्हाला वॅक्सिन मिळणं हे खरं तर नशिबाचा भाग होऊन बसले, असं कुठं तर सिच्युएशन निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर याचं कम्पॅरिझन गॅम्बलिंगशी केलं आहे इथं, की ते जसं काय जुगार खेळल्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये जर लक बाय चान्स तुम्हाला मिळालं तर मिळालं, नाही तर सर्व काही गेलं. परंतु दोघांमध्ये फरक इथं काय सांगितलं आहे तर गॅम्बलिंगमध्ये मॅक्झिमम टाईम जो ओनर असतो, जो गॅम्बलिंग आयोजित करतो, तो जिंकत असतो. आणि याच्यामध्ये दोघंही फेल होत आहेत. गव्हर्नमेंट पण फेल होतं आहे आणि सामान्य जनता पण फेल होताना दिसत आहे, असं इथं सांगितलं. याच्यावर डिपेंड आर्टिकल, याच्यात विशेष याच्यापेक्षा जास्त नाही. फक्त कोविन याच्यावरती तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन, बेसिक माहिती असायला पाहिजे. डिजिटल इंडियामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आता कोविन विषय जर वेगळं काय बोलायचं झालं तर कोविनमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक तर डिजिटली ॲक्टिव्ह असणारे, इंटरनेट वापराची माहिती असणारे, म्हणजे इंटरनेट लिटरेट लोक आहेत. आणि एक समाजाचा घटक किंवा एक समाजाचा वर्ग असा आहे की त्यांना अशा प्रकारचे इंटरनेट ॲक्सेसिबल नाही आहे किंवा इंटरनेट वापरता येत नाही किंवा स्मार्टफोन त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यामुळं या दोघांमध्ये कुठंतरी डिस्क्रिमिनेशन होत आहे, असा सुद्धा आरोप या स्कीमच्या अंतर्गत केला जातो किंवा कोविनवरती असा सुद्धा आरोप केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे सुद्धा हे जास्तीत जास्त न्यूजमध्ये असतं. त्यामुळे हे आपण बघून ठेवणं, एकदाच चांगल्या पद्धतीने तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं हे आर्टिकल आहे इस्रायल पॅलेस्टाईन इश्यू झाला होता आता 11 दिवसाचं युद्ध तुम्ही बघितलं. त्याच्यावरती मी वेगळं व्हिडिओ पण बनवला आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, तुम्ही ते बघू शकता. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे इश्यू काय. तर इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू आहे. त्या इस्रायलचे लोक जे ज्यूइश वंशाचे मानले जातात ते मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईनला मायग्रेशन करतात. मग तिथं जे पॅलेस्टाईनी अगोदरच राहत असतात लोक, त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्रासाला खऱ्या अर्थानं कंटाळून पॅलेस्टाईन सोडून बाहेर रेफ्युजी म्हणून राहिले आहेत. मग ते इजिप्तमध्ये, जॉर्डनमध्ये किंवा सिरियामध्ये राहिलेले आपल्याला आता पाहाव्यास मिळतात. मग त्याच्यामध्ये तोच वाद चालू आहे. पॅलेस्टाईन लोक म्हणतात ही भूमी आमची आहे, आणि ज्यूइश लोक, इस्रायल जो देश आता आहे तो म्हणतो ही भूमी पूर्ण आमची आहे. मग त्याच्यामध्ये मग युरोपियन युनियननं मध्यस्थी केली होती. त्याच्यामध्ये मग काही भाग पॅलेस्टाईनी लोकांना दिला गेला होता, परंतु तिथं सुद्धा इस्रायली हे अतिक्रमण करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे मग गाझा स्ट्रीप जो एरिया आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पॅलेस्टाईन लोक आहेत. त्यांच्यामध्ये मग हमास संघटना, मग त्याच्यातूनच हमास संघटनेचा उगम होतो. मग आता हमासमध्ये आणि इस्रायल गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्फ्लिक्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग 11 दिवसाचं युद्ध त्यांच्यामध्ये आता झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग ते इजिप्तच्या मध्यस्थीनं कुठंतरी संपुष्टात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. अजून त्यांच्यामध्ये कायमची शांती वार्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अजून सुरू आहेत. हे तात्पुरतं बंद झालेलं आहे त्यांचं, पण पुन्हा आणखी कॉन्फ्लिक्ट वाढू शकतो. कारण त्यांच्यामध्ये जो एकमेकांबद्दलचा असंतोष आहे, एकमेकांबद्दलचं जे कन्फ्युजन आहे ते तसंच आहे. ते इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल, वारंवार यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होत असतात. त्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट किंवा इस्रायल पॅलेस्टाईन हा इश्यू कायम न्यूजमध्ये असतो. त्याच्यासाठीच मी वेगळं व्हिडिओसुद्धा त्याच्यावर बनवलं होतं की जेणेकरून आपण एकदाच ते परफेक्ट करून ठेवू. त्याच्यावरतीच हे आर्टिकल आहे की ज्यावेळेस इंडिया पाकिस्तान फाळणी झाली होती त्यावेळेस कशा पद्धतीनं आपण स्टेबल सर्व काही केलं. जरी काही कॉन्फ्लिक्ट आपल्यामध्ये पाकिस्तानमध्ये असला, मग त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर इश्यू आहे, बरोबर आहे. त्यामुळं कशा पद्धतीने इंडियानं त्याच्यामधून मार्ग काढला, त्याच्यातून काहीतरी पॅलेस्टाईन किंवा इस्रायलनं शिकायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे ते. परंतु त्याच्या अगोदर काय, तुम्ही इस्रायल पॅलेस्टाईन इश्यू एकदाच करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरची बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. पुढचं आर्टिकल बघू कोणतं महत्त्वाचं आहे. पुढचं
जे आर्टिकल आहे ते विशेष करून महिलांना मध्यवर्ती ठेवून लिहिलेलं आहे आणि त्याच अशा महिलांना की ज्या कास्टमधून स्केड्युल्ड कास्ट किंवा स्केड्युल्ड ट्राईब्समधून बिलॉंग करतात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून बिलॉंग करतात. मग यामध्ये लेखिकेनं सांगायचा प्रयत्न काय केला, हे आर्टिकल विशेष करून जैना कोठारी यांनी लिहिलेलं आहे आणि यांनी याच्यामध्ये काय सांगायचा प्रयत्न केला आहे, तर ज्यावेळेस महिलांवर, ज्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधून येणाऱ्या महिला आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस रेपसारखे अटेम्प्ट होतात किंवा त्यांच्यावरती सेक्शुअल असॉल्ट त्यांचं केलं जातं, मोठ्या प्रमाणात सेक्शुअली अत्याचार त्यांच्यावरती केले जातात, तर त्याच्यामध्ये जरी त्यांना त्या आरोपांबद्दल शिक्षा मिळत असेल, जरी हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये शिक्षा दिली असेल, तर अशा केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी या ॲक्टचा वापर करताना कुठंही दिसत नाही असं सांगितले. मोठ्या प्रमाणात मग ते इग्नोर केलं जातं. मग ह्यांनी काय सांगितलंय, तर त्यांच्यावर अत्याचार होतात ठीक आहे, त्याच्याबद्दल शिक्षा देणं हे द्यायलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर त्या दलित कम्युनिटीतनं सुद्धा येतात, त्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधून सुद्धा महिला येतात आणि त्यांच्यासाठी एक विशेष कायदा बनवला गेला आणि तो कायदा कोणता आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट हा आहे. मग त्याच्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचा सुद्धा उल्लेख त्या जजमेंटमध्ये व्हायला पाहिजे आणि त्याची सुद्धा शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, एखादी महिला आणि ती अनुसूचित जाती किंवा जमातीमधून बिलॉंग करते समजा आणि तिच्यावरती अत्याचार झाला, हे जेवढे अत्याचार झाले आहेत आणि त्याची प्रोव्हिजन इंडियन पिनल कोडमध्ये दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांना शिक्षा होणारच, परंतु ही महिला त्याचबरोबर कुठून बिलॉंग करते, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधून बिलॉंग करते, बरोबर आहे. मग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी काय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट बनवला आहे. त्याच्या अंतर्गत ज्या शिक्षा दिलेल्या आहेत ना, ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत त्या प्रोव्हिजननुसार सुद्धा त्या माणसाला शिक्षा मिळायला पाहिजे असं यांनी सांगितलं. परंतु असं यांनी सांगतानाच काय म्हटलंय की अनेक आपण सुप्रीम कोर्टात जजमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे तो कुठंतरी इग्नोर केलेला आपल्याला दिसतो. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, पठाण जमाल वाली वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ही केस दिलेली आहे. पठाण जमाल वाली वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ह्या केसेस खूप महत्त्वाच्या ठरतात तुमच्यासाठी, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. ह्या केसचा उल्लेख सांगितला, या केसमध्ये सुद्धा आपल्याला असाच प्रकार आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर पुढच्या आणखी केसेस कोणत्या सांगितल्या, तर पुढचे सांगितलेत रामदास अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही केस सांगितली. याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं अशाच प्रकारचे जजमेंट दिले गेले आणि त्याच्यामध्ये काय झालं, तर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टला कुठंतरी इग्नोर करण्यात आला असं लेखिका सांगते. पुढं सांगितलंय दिनेश अलियाज बुद्धा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस आहे 2006ची, त्याच्यामध्ये हा प्रकार बघायला मिळाला. त्यानंतर अशरफी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2017मधली केस आहे, त्याच्यामध्ये असाच प्रकार बघायला मिळाला. त्यानंतर खुमान सिंग वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश ही केस आहे, याच्यामध्ये सुद्धा असाच प्रकार बघायला मिळाला. आता वुमन संबंधी एखादा एसे लिहिताना किंवा पॉलिटिकल बेसला कुठला तरी ॲन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन आला तर तुम्ही या केस मेन्शन करून ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी मी रिस्पेक्टिव्हली केस तुम्हाला सांगतोय, त्याच्यामुळे या केस तुम्ही राईट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. या मॅटरशी रिलेटेड संबंध आहे, समजते तुम्हाला. आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यातून काय घ्यायचं आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे की प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट विषयी आपल्याला सखोल माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्ही शॉर्ट नोट बनवून ठेवायला पाहिजे, समजते. मग या आर्टिकलमध्ये आपण घेऊ काय शकतो, काय घ्यायचं आहे आर्टिकलमधून, तर वुमन बेस्ड आहे आर्टिकल, बरोबर आहे. त्याचबरोबर ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून वुमन येतात त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा विचार केला पाहिजे असं याने सांगितले. म्हणजे याच्यामध्ये किती गोष्टी आल्या, एक तर महिलांची भारतातील परिस्थिती काय आहे याच्यावरती थोडी आकडेवारी तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती मग या कोणत्या परिशिष्टाच्या अंतर्गत येतात, कोणत्या कलमामध्ये यांचा उल्लेख केला गेला आहे, बरोबर आहे. याची बेसिक माहिती आपल्याला असायला पाहिजे. पॉलिटिकल एम लक्ष्मीकांतमध्ये याची माहिती दिलेली आहे, याचा विशेष टॉपिकच आहे याच्यावरती, ते तुम्ही करून ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट आपण करून ठेवायला पाहिजे. आणि पुढचे म्हणजे केसेस सगळ्या जेवढ्या दिल्यात तेवढ्या तरी तुम्ही करून ठेवायला पाहिजे, समजते तुम्हाला. एवढंच या आर्टिकलमध्ये घेण्यासारखं आपल्याला आहे. आणि बाकी जो आर्टिकलचा कोर आहे मी तुम्हाला समजावून सांगितलं नेमकं लेखिकेला याच्यामधून काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे, समजते. पुढचं आर्टिकल बघूया आपण आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे ते. पुढचं आता पुन्हा मला वाटतं की 3रं आर्टिकल असेल.
व्हॉट्सअप आणि गव्हर्नमेंटचा काय वाद चालला आहे. रोज रोज मी तुम्हाला तेच सांगतोय, अजून पण सांगतो आज पण, जर तुम्हाला समजलं नसेल तर. व्हॉट्सअप आणि गव्हर्नमेंटमध्ये वाद कशाबद्दल चालला आहे तर पहिल्यांदा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स जे नवीन आलेले आहेत 2021 ते पहिलं कारण आहे. मग त्या रूल्समध्ये काय सांगितलं आहे, गव्हर्नमेंटला काय अपेक्षित आहे व्हॉट्सअपकडून, तर गव्हर्नमेंटला व्हॉट्सअपकडून हे अपेक्षित आहे की मेसेजचं ओरिजिन व्हॉट्सअपनं ओरिजिनची माहिती द्यायला पाहिजे. आता मेसेजचं ओरिजिन म्हणजे काय, मूळ मेसेज कोणी पाठवलं आहे त्याची माहिती द्यायला पाहिजे. समजते. आता मी एखादा मेसेज, मी समजा ए पर्सन म्हणजे मी आहे आणि मी बीला एक मेसेज सेंड केला आहे आणि बीने एका ग्रुपवरती तो मेसेज सेंड केला, बरोबर आहे. त्या ग्रुपमध्ये समजा 1000 मेंबर आहेत, म्हणजे काय होणार आहे तर अनेक लोकांकडे तो मेसेज जाणार आहे आणि ते लोक अनेक जणांना तो मेसेज पाठवणार आहेत, बरोबर आहे. मग या पातळीवरती जर समजा या व्यक्तीकडे अशा प्रकारचा मेसेज गव्हर्नमेंटला सापडला तर गव्हर्नमेंट जो मूळ मेसेज कोणी राईट केला होता आणि सेंड केला होता त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे एपर्यंत, बरोबर आहे. मग गव्हर्नमेंटचं आता मत काय आहे की ज्या व्यक्तीनं मेसेज क्रिएट केला आहे, ओरिजिन कुठं आहे मेसेजचं त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या व्यक्तीची माहिती तुम्ही मला म्हणजे गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे, बरोबर आहे. हे कुठंतरी आपल्याला जे नवीन रूल ITचे आलेले आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नवीन रूल आलेले 2021 त्याच्यामध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन गव्हर्नमेंटकडून सरकारकडून भारत सरकारकडून केलेले आपल्याला पाहायला मिळाले. मग कुठंतरी व्हॉट्सअपनं काय केलं, याला विरोध दर्शवला आणि काय केलं, दिल्ली हायकोर्टमध्ये ॲप्लिकेशन दाखल केली. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं तर KS पुट्टास्वामी केसमध्ये ॲक्ट ऑफ प्रायव्हसी आला होता आणि प्रायव्हसी हा फंडामेंटल अधिकार आहे असं सांगितलं होतं, बरोबर आहे. मग आता त्या ॲक्टनुसार त्या सुप्रीम कोर्टाच्या KS पुट्टास्वामी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं तर प्रायव्हसी हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, खाजगीकरण हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याचं व्हायोलेशन केल्यास फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होऊ शकतं असं KS पुट्टास्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. मग व्हॉट्सअप याच्याच धर्तीवर प्ली दाखल व्हॉट्सअपनं काय केले तर आम्ही अशा प्रकारचं म्हणजे लोकांच्या, आमच्या ग्राहकांच्या खाजगी माहितीचं व्हायोलेशन करू शकत नाही, म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन करू शकत नाही. मग या आधारावर त्यांनी हायकोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये दाद मागितली होती आणि तोच त्यांच्यामध्ये वाद आता कंटिन्यूस चालू आहे, बरोबर आहे. मग याच्या पुढचं पण आर्टिकल याच्यावरच आहे, त्याच्यामध्ये याला कॉन्ट्राडिक्ट करणार कुठंतरी बॅलन्स्ड स्टेटमेंट दिलेलं आपल्याला पाहावेस मिळते. आणि त्याच्याबरोबरच या आर्टिकलमध्ये महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय सांगितली आहे तर याच्यामध्ये सांगितलं याच्या अगोदर पण अशा प्रकारच्या प्रोव्हिजन होत्याच. म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस कोणी गिल्टी असेल किंवा कुठली तर डाऊटफुल सिच्युएशन असेल किंवा कुठला तरी मेसेज असा पसरवला गेला आहे की त्याच्यामुळं लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा कुठल्या तर जातीबद्दल, कुठल्या तर धर्माबद्दल लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा प्रकारच्या मेसेजवरती इंडियन गव्हर्नमेंट ॲक्शन घेऊ शकत होतं आणि व्हॉट्सअपला किंवा अशा प्रकारच्या सोशल मीडियाला इन्फॉर्मेशन मागू शकत होतं, बरोबर आहे. मग आता 2021चा रूल आणायची काय गरज होती तर त्याच्यामध्ये कुठंतरी स्ट्रिक्टनेस आणलेला आपल्याला पाहावेस मिळते असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्याशीच रिलेटेड पुढचं आर्टिकल आहे ते पण मी तुम्हाला याला जोडूनच समजावून सांगतो कुठल्या प्रकारचं आर्टिकल आहे ते. आता या पण आर्टिकलमध्ये डिजिटल इंडियाबद्दलच बोललं गेले, डिजिटल इकोसिस्टमबद्दलच बोलले गेले की जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरती एक चांगलं वातावरण राहायला पाहिजे असं यांनी सांगितलं आहे. मग त्याच्यासाठी जर काय सरकारला रिस्ट्रिक्शन लावावे लागत असतील तर ते सरकारला लावायला पाहिजे आणि ज्या इंटरमेडियरीज आहेत, मध्यस्थ म्हणजे तुम्हाला इंटरमेडियरीज म्हणजे काय सांगतो. आता मी समजा न बीला मेसेज सेंड केला, बरोबर आहे, आणि हा जो मेसेज बीपर्यंत पोहोचवला आहे तो पोहोचवण्याचं काम केलं आहे. समजा व्हॉट्सअपवरून एनं बीला मेसेज सेंड केला आणि ते पोहोचवण्याचं काम कोणी केलं आहे, व्हॉट्सअपनं केले. त्या व्हॉट्सअपला म्हणायचं इंटरमेडियरीज. मग त्याच्यामध्ये फेसबुक येतं, इन्स्टा येतं वगैरे, या सर्व गोष्टी ज्याच्यावरून आपण मेसेज सेंड करू शकतो आणि ते प्लॅटफॉर्म आपल्याला जे अवेलेबल करून देणारी कंपनी आहे ती म्हणजे इंटरमेडियरी, मध्यस्थ आपण त्याला म्हणतो, समजते. मग हे आर्टिकल काय सांगते, जरी KS पुट्टास्वामीमध्ये तुम्हाला प्रायव्हसी हा तुमचा मूलभूत अधिकार केला असेल परंतु तो ॲब्सोल्यूट नाही, म्हणजे कुठेही प्रायव्हसी तुम्ही म्हणू शकत नाही. समजा मी आतंकवादी कारवाई करणार आहे, मी टेररिस्ट आहे आणि मला पोलिसांनी पकडलं आणि माझा मोबाईल चेक करायला ते डिमांड करतायत, त्याच्यावर मी असं म्हणू शकत नाही की हा माझा प्रायव्हसी अधिकार आहे, माझी खाजगी माहिती तुम्ही मोबाईलवर बघू शकत नाही, समजते. असं तुम्ही म्हणू शकत नाही ना,
कारण का, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी पोलीस अधिकारी किंवा कोर्ट अशा प्रकारचे ॲक्शन घेऊ शकतं आणि ते ऑब्वियस आहे, बरोबर आहे. मग त्याला असं कॉन्ट्राडिक्शन करू शकत नाही तुम्ही. म्हणजेच काय आहे, प्रायव्हसी हा तुमचा ॲब्सोल्यूट फंडामेंटल राईट आहे, ठीक आहे, पण ॲब्सोल्यूट नाही. म्हणजे कुठं पण प्रायव्हसी हा माझा मूलभूत अधिकार आहे तुम्ही म्हणू शकत नाही. त्याला व्हॅलिड रिझन पाहिजे, बरोबर आहे. मग इथं अशाच प्रकारचं स्टेटमेंट दिलं आहे की जर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होत असेल तर व्हॉट्सअपने हे नाकारण्यात काय पॉईंट नाही. त्यांनी द्यायला पाहिजे माहिती ज्याचं ओरिजिन आहे त्याचं, बरोबर आहे. आणि त्याला कॉन्ट्राडिक्ट अशाच पद्धतीने त्यांनी केलेलं पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी काय सांगितले की दिल्ली हायकोर्टामध्ये त्यांनी दाद मागितली, ठीक आहे, दाद मागू शकता तुम्ही, परंतु त्याला जे त्यांनी बेस दिला आहे के एस पुट्टास्वामी केसचा, तो कुठंतरी चुकीचा असलेला यांनी आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. आणि त्यांनी पुन्हा या आर्टिकलमध्ये काय सांगितलं तर याच्या अगोदर पण गव्हर्नमेंटकडे अशा पॉवर होत्या, पण आता जरा स्ट्रिक्ट झालेल्या आहेत, त्यामुळं आता व्हॉट्सअपनं काय एवढं आश्चर्यचकित होण्याची गरज नव्हती असं याने सांगितलं आहे. मग पहिल्यापासूनच अशा प्रकारचे रूल्स इंडियामध्ये आहेत. जर तशा प्रकारच्या काय ॲक्टिव्हिटीज व्हॉट्सअपवर पाहायला मिळाल्या तर व्हॉट्सअपवर इंडियन गव्हर्नमेंट ॲक्शन घेऊ शकते. हेच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, समजते. म्हणजे दोन्ही आर्टिकल जे बघितले ना आपण ते सोशल मीडिया आणि इंडियन गव्हर्नमेंट यांच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती आधारित होते, समजते. आणि त्याच्यामध्ये मग व्हॉट्सअपशी नेमका इश्यू इंडियन गव्हर्नमेंटचा काय आणि इंडियन गव्हर्नमेंटचे आताचे जे नवीन IT रूल्स आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021चं जे रेग्युलेशन आहे त्याच्याशी मग व्हॉट्सअपला काय प्रॉब्लेम आहे हे पण तुम्हाला मी समजावून सांगितलं. मग आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा कधी आला, त्याच्यामध्ये किती अमेंडमेंट झालेले आहेत, मग 2021चं मग कितवी अमेंडमेंट आहे, हे सगळं तुम्ही करून ठेवायला पाहिजे, समजते तुम्हाला. एवढंच या आर्टिकलमध्ये आपण घेऊ शकतो. पुढचं आर्टिकल बघू आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल पुन्हा आपल्या जी रेग्युलर सिच्युएशन चालू आहे त्याच्याशी रिलेटेड आलेलं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे ती कोरोनामुळे होण्यापेक्षा लोकांमध्ये ते गैरसमज पसरत आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर लोकांची जी संकुचित विचारसरणी आहे आणि त्याचबरोबर जे ॲटोक्रॅट्स आहेत, आपण निवडून दिलेले लोक, प्रशासक, त्यांचीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे, परंतु ते जबाबदारी न करता पॉलिटिक्स कुठेतरी जास्त प्रमाणात करताना दिसत आहेत आपल्याला, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या आर्टिकलमध्ये यांना काय सांगायचं आहे, जे आपण निवडून दिलेले ॲटोक्रॅट्स आहेत, शासक आहेत, त्यांना त्यांची जबाबदारी कळायला पाहिजे. आणि ती जबाबदारी फक्त कळून उपयोग नाही, तर ती जबाबदारी त्यांनी पॉझिटिव्हरित्या, सकारात्मकरित्या पेलायला पाहिजे. त्या जबाबदारीवर त्यांनी त्या जबाबदारीपूर्ण वागायला पाहिजे आणि त्या जबाबदारीपूर्ण काम करायला पाहिजे असं इथं सांगितलं. त्याचबरोबर जे लोकांमध्ये गैरसमज पसरवतात, वॅक्सिनबद्दलचा कालच्या आर्टिकलमध्ये ॲड्रेस केलाच होता तो विषय की वॅक्सिनबद्दल लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे, त्यामुळे लोक वॅक्सिन घ्यायला तयार नाहीत. मग तो गैरसमज कुठंतरी कमी करायला आपण प्रयत्न करताना कमी पडतोय असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे या आर्टिकलमध्ये एकंदरीत भर कोणावर दिला आहे, जे प्रशासक आहेत ते जबाबदारी पूर्ण काम करत नाहीत आणि त्यांनी करायला पाहिजे असं यांचं एका स्टेटमेंटमध्ये या आर्टिकलविषयी बोलायचं झालं तर असं यांना सांगायचं आहे, समजते. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे ते बघू, किंवा जर न्यूज असेल तर न्यूज बघू. इथून पुढे न्यूज चालवतात, इथं आर्टिकल आपले संपलेले आहेत. आणि आपली पहिली न्यूज जी आहे ती पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीशी रिलेटेड आहे. पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पहिल्या आपल्या द हिंदूच्या आजच्या फ्रंट पेजला हा एकदम सुंदर फोटो आला होता. हा तिचा अपत्य आहे, या एकशिंगी, याला आपण एकशिंगी गेंडा म्हणू शकतो आणि त्याला रायनोसॉरस इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे तर पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी न्यूजमध्ये असं आपण ग्राह्य धरायचं, समजते. आता पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचं लोकेशन वगैरे नेटवरून जाऊन तुम्ही बघायला पाहिजे. त्याचबरोबर पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज अ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ऑन द साऊदर्न बँक ऑफ ब्रह्मपुत्र. ब्रह्मपुत्राच्या दक्षिण किनाऱ्यावरती ही आपल्याला पाहायला मिळते. मोरीगाव डिस्ट्रिक्ट्स इन आसाममध्ये आहे. डिक्लेअर्ड 1987, म्हणजे ही एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे असं डिक्लेअर 1987मध्ये केलं होतं, हे आपल्याला पाहाव्यास मिळालं, समजते. ही याची बेसिक माहिती आहे. 38 किलोमीटरचा साधारणतः त्याचा एरिया आहे, स्क्वेअर किलोमीटरचा, चौरस किलोमीटर म्हणतात त्याला मराठीत, समजते. याच्यामुळं मग पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीविषयी नोट बनवून ठेवायला पाहिजे, न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर आपल्याला पुढचं पहिली न्यूज आहे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टविषयी बेसिक त्याची डेफिनेशन वगैरे मी तुम्हाला सांगतो, बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो. डेफिनेशन वगैरे तुम्ही
इकॉनॉमीमध्ये जाऊन बघायला पाहिजे. ज्यावेळेस इकॉनॉमी करताय त्यावेळेस नाही, आत्ताच बघून ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस इकॉनॉमी करताय त्यावेळेस रिव्हिजन होते मग त्याची. समजते तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही इकॉनॉमी घ्याल, जर तुम्ही ठरवलं असं की इकॉनॉमी बघत असताना GDPचं डेफिनेशन वगैरे सगळं करून ठेवेल मी, तोपर्यंत ही न्यूज तुमच्या लक्षातनं गेलेली असेल. समजते तुम्हाला. त्यामुळं ज्यावेळेस न्यूजमध्ये एखादी गोष्ट आहे ना, त्यावेळेस करंट अफेअर्ससाठी जी तुम्ही नोटबुक केली आहे किंवा जे काही केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याविषयी एक नोट, बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. मग या न्यूजमध्ये सांगितलं की GDP कुठंतरी संकुचित होताना दिसतोय, कमी होताना दिसतोय. 7.3% न कमी झालेला आपल्याला पाहिजे. मग इथं GDPचा चार्ट दिलेला आहे. मग हा कुठंतरी खाली गेला आहे म्हणजे कमी झालं आहे. समजते. आणि तो -7.3% पर्यंत कम्पेअर टू बेस इयरच्या गेलेला आपल्याला पाहायला मिळालं. इथं या चार्टमध्ये आकडेवारी त्याची दिलेली आहे. मग GDP का कमी झाला असेल? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पन्न त्याला मराठीत म्हणू शकतो आपण. का कमी झालं असेल? तर ऑब्वियस आहे, लॉकडाऊन आहे, त्याच्यामध्ये आपली इकॉनॉमी कुठंतरी, इकॉनॉमीचं डिग्रेडेशन होताना आपल्याला दिसतच आहे. ते आपणच फक्त फेस करत नाही, पूर्ण जग फेस करते. त्यामुळे त्याच्यात काही विशेष नाही. परंतु न्यूजमध्ये काय आहे? GDP आहे. आता GDPची आकडेवारी वारंवार न्यूजमध्ये राहील, कारण GDP खाली गेला, GDP खाली गेला, GDP खाली गेला, हे सारखं न्यूजमध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे फ्युचर जे काय होणार आहे ते लक्षात ठेवून GDP परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. समजते. मग त्याची बेस काय आहे, GDP कसा काढला जातो, याच्यापर्यंत आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे सांगितले सुप्रीम कोर्ट बॅट्स फॉर वन प्राइस फॉर वॅक्सिन क्रॉस नेशन. सुप्रीम कोर्टाने सांगितले देशामध्ये प्रत्येक वॅक्सिनची वेगवेगळी किंमत ठेवण्यापेक्षा त्याची किंमत एकच असायला पाहिजे. समजा 100 रुपयाला वॅक्सिन तर 100 रुपयेच किंमत असायला पाहिजे. तुम्ही मग कोवॅक्सिन आहे, फायझर आहे, मॉडर्न आहे, ह्या जरी घेतले वॅक्सिन तर त्या सर्वांची किंमत एक फिक्स करून ठेवा की एवढी किंमत वॅक्सिनची असेल, ही फिक्स असायला पाहिजे. असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजते. इथं काय आकडेवारी दिली? इट्स नॉट इम्पॉर्टंट फॉर अस नाव. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. त्याच्या अगोदर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स विषयी जर सांगायचं तुम्हाला झालं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज द मॉनिटरी मेजर ऑफ द मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन द स्पेसिफिक टाईम पिरियड. म्हणजे देशामध्ये एका ठराविक कालावधीमध्ये जे उत्पादन होतं त्याच्या अंतिम जी त्याची किंमत एकूण उत्पादनाची काढली जाते देशातल्या, त्याला आपण राष्ट्रीय सकल उत्पादन असं म्हणू शकतो. समजते. आता उत्पादन आणि उत्पन्न याच्यामध्ये फरक आहे. मागा बहुतेक मी उत्पन्न म्हटलं वाटतं, पण प्रोडक्ट म्हणजे उत्पादन. सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणू शकतो आपण. प्रोडक्शनला उत्पादन म्हणतात आणि इन्कमला उत्पन्न म्हणतात. समजते तुम्हाला. त्याच्यामुळे ही ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स विषयी अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन असायला पाहिजे GDPची, कारण GDPवर भरपूर वेळा क्वेश्चन विचारला आहे प्रीला. त्याच्यामुळे तुम्ही हे सखोलमध्ये बघून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची पहिली न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं जे सेडिशन चार्जेस लावले जातात, सेडिशन म्हणजे देशद्रोहाचे चार्जेस जे लावले जातात ना, त्याच्यावरती कुठंतरी लिमिट प्रस्थापित करायला पाहिजे, कुठंतरी एखादं लिमिट असायला पाहिजे. कारण का? तर आंध्र प्रदेशमध्ये आत्ताच बघितलं, YS जगनमोहन हे चीफ मिनिस्टर आहेत तिथल्या 2 जे न्यूज चॅनल आहेत ते त्यांच्यावरती सेडिशनचे चार्जेस लावण्यात आले, म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावरती करण्यात आला. मग सुप्रीम कोर्टानं आता त्यांची मुक्तता केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितले? इट इज टाईम टू डिफाईन लिमिट्स ऑफ सेडिशन्स. म्हणजे जे देशद्रोहाचे गुन्हे दाखल विनाकारण केले जातात, विदाऊट इन्व्हेस्टिगेशन डिरेक्टली केले जातात, त्याच्यावरती कुठंतरी आपण लिमिट प्रस्थापित करायला पाहिजे, त्याच्यावरती एक मर्यादा असायला पाहिजे. समजते. पुढं बेंगाल चीफ सेक्रेटरी स्टेप डाऊन. आताच ड्रामा चालू होता ह्याच्यातला, म्हणजे मोठ्या प्रमाणात कॉन्फ्लिक्ट कोणात चालू होता? वेस्ट बेंगाल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी. त्याच्यामध्ये जे न्यूजमध्ये जास्त होते ते चीफ सेक्रेटरी जे होते अल्पान बंडोपाध्याय यांना, ते बेंगॉलचे चीफ सेक्रेटरी होते ममता गव्हर्नमेंटमध्ये, त्यांची अपॉइंटमेंट दिल्लीला करणार होते, परंतु त्यांनी आता त्याच्यामधून स्टेप डाऊन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळाले. म्हणजे कुठंतरी त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग सेंट्रल गव्हर्नमेंटवरती ममता बॅनर्जी असं म्हटलं होतं की पॉलिटिकल रिव्हेंजसाठी अशा अधिकाऱ्यांना त्रास देणं योग्य नाही. त्याच्यामुळे जास्त कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि हा कॉन्फ्लिक्ट कधीपासून चालू झाला होता? कालच तुम्हाला सांगितलं होतं मी. तर जो आढावा बैठक यस सायक्लोन जे आलं होतं, हे सायक्लोन आल्यानंतर जे नुकसान वगैरे झाले त्याच्यासाठी आढावा बैठक ठेवली होती संबंधित चीफ मिनिस्टरसोबत.
आणि त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्या, म्हणजे कुठंतरी जे PM आहेत त्यांची अवहेलना केली त्यांनी असं मानलं जाते. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मग ममता बॅनर्जी ॲबसेंट राहिल्यानंतरच यांना दिल्लीला रिपोर्ट करण्याची ऑर्डर निघाली होती. मग ममता बॅनर्जी कुठंतरी म्हटलं की तुम्ही पॉलिटिकल रिव्हेंजसाठी एखाद्या अधिकाऱ्याला त्रास देत आहात. बरोबर आहे. मग यांचा रोल काय होता, तर ममता बॅनर्जींच्या बदल्यामध्ये हे गेले होते एक चीफ सेक्रेटरी म्हणून अल्पन बंडोपाध्याय. समजते. त्याच्यामुळे हे मग याच्यामध्ये फुल पिक्चर्समध्ये एंट्री यांची त्या प्रकारे झाली होती. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये जे आहे आता 21चं रेग्युलेशन आलं होतं. मग त्यात बीप व्हॅन असेल, रस्ते रुंदीकरण किंवा वेगवेगळे जे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे होते त्याचं रिकॉल म्हणजे त्याच्यावरती पुनर्विचार करायला पाहिजे असं रिझोल्युशन केरळा जे विधानसभेमध्ये आहे ते पास झालेलं आपल्याला केरळा असेंब्लीमध्ये पास झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे लक्षद्वीपशी नवीन जे रेग्युलेशन आलेले आहेत लक्षद्वीपमध्ये ते आपण बघायला पाहिजे नेमका काय इश्यू आहे. त्याचबरोबर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन, त्याचबरोबर स्पेशल स्टेटस आहे त्याला. मग ते स्पेशल स्टेटस राज्य कोणकोणते आहेत, युनियन टेरिटरी ज्याला आपण म्हणतो, मग याला हे आपण बघून ठेवायला पाहिजे, सगळं करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे लक्षद्वीप जे न्यूजमध्ये आहे त्याच्यातून आपण ते घेऊ शकतो. पुढचं आहे 6 मोर बॉडीज फाउंड फ्लोटिंग इन गंगा रिव्हरमध्ये आणखी 6 डेथ बॉडीज आहेत त्या कोविड इन्फेक्टेड होत्या, त्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. त्यामुळे हे न्यूजमध्ये आहे. समजते. पुढची न्यूज बघूया आपण कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज आहे आपल्याशी रिलेटेड म्हटलं तर काय वावगे ठरणार नाही. हे जे आहेत ना यांचं खरं तर ड्रीम होतं IPS बनायचं. ओजिंग दामेंग नाव आहे यांचं ड्रीम होतं IPS बनायचं. परंतु ज्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस मेडिकल एक्झामिनेशन झालं ना त्यावेळेस त्यांची हाईट कुठंतरी कमी पडलेली पाहावयास मिळाली. त्याच्यामुळं मग त्यांना IRS घ्यावं लागलं, इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो ते घ्यावं लागलं. आणि मग यांनी कुठंतरी दाद मागितली आहे की आम्हाला त्याच्यामध्ये सूट देण्यात यावी. मग हे शेड्युल्ड ट्राईब, शेड्युल्ड कास्ट हे जे आहे ना त्याच्यामधून बिलॉंग करतात, त्या क्लासमधून बिलॉंग करतात. मग त्याने सांगितलं आहे की अशा प्रकारची सूट द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग इंटरव्हेन्शन केलं होतं. अरुणाचल प्रदेश वॉज डिक्लेअर्ड, ओजिंग दामेन अरुणाचल प्रदेश वॉज डिक्लेअर्ड अनफिट हॅज ही फेल शॉर्ट बाय 2.5 सेंटीमीटर. अरुणाचल प्रदेश चीफ मिनिस्टर जे आहेत पेमा खांडू यांनी त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं होतं आणि होम मिनिस्टरला लेटरसुद्धा या संबंधात त्यांनी लिहिलं होतं की अशा प्रकारची सवलत त्यांना मिळायला पाहिजे. समजते. आणि आता ह्यांचं ड्रीम काय होतं तर IPS बनायचं. मग सगळं झालं, प्री मेन्स इंटरव्ह्यू क्वालिफाय झाले. IPSसाठी त्यांचं 2 नंबरला नाव होतं लिस्टमध्ये. परंतु मग मेडिकल एक्झामिनेशन झालं आणि त्याच्यामध्ये मग ते क्वालिफाय झाले नाहीत, फक्त उंची त्यांची कमी पडली. मग उंची काय आहे क्रायटेरिया तर 165 सेंटीमीटर उंची मिनिमम पाहिजे तुमची, परंतु त्यांची आहे 162.5 सेंटीमीटर. मग 2.5 सेंटीमीटरचा गॅप पडतो आहे. मग त्याच्यासाठी तेवढी सवलत त्यांना मिळायला पाहिजे, त्याची प्रोव्हिजन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे त्या क्रायटेरियामध्ये, असं पेमा खांडू यांचं पण मत होतं. आणि यांनीसुद्धा अशा प्रकारची दाद मागितली होती, पण ते कुठंतरी होताना दिसत नाही. त्यामुळं हा सुद्धा कुठंतरी प्रशासनातला लॅक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. फक्त उंचीमुळं हा प्रकार झाला म्हणून हे न्यूजमध्ये, आणि तुम्हाला पण हे माहिती असायला पाहिजे म्हणून मी सांगितले. पुढची न्यूज आहे पाकिस्तानी मायग्रंट्स गेट्स द जॅब आफ्टर हायकोर्ट इंटरव्हेन्शन. आता राजस्थान हायकोर्टनं इंटरव्हेन्शन केलं. म्हणजे काय, जे पाकिस्तानी मायग्रंट आहेत, पाकिस्तानमध्ये जे हिंदू राहत होते त्यातले काही मायग्रंट भारतात झाले. मग त्यातले एक जो इश्यू आहे तो राजस्थानमधून येतो. राजस्थानमध्ये असेच एक पाकिस्तानी हिंदू आहेत जे मायग्रंट झाले आहेत इंडियामध्ये, परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड डॉक्युमेंट अजूनपर्यंत नाही, त्यामुळे त्यांना वॅक्सिन मिळत नव्हतं. परंतु राजस्थान हायकोर्टाने हे सांगितलं की त्यांना वॅक्सिन देण्यात यावं. बरोबर आहे. म्हणून हे न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढं आंध्र प्रदेशशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये जे हर्बल प्रोडक्ट आहेत, हर्बल मेडिसिन वगैरे असतील जे कोविडवर इफेक्टिव्ह ठरतील, अशा हर्बल प्रोडक्टला कोविडशी लढण्यासाठी परमिशन दिली गेली. परंतु आयुष मिनिस्ट्री जी आहे, आता आयुष न्यूजमध्ये आहे ना, मग आयुष तुम्ही करून ठेवायला पाहिजे. बरोबर. मग त्यांनी सांगितलं होतं की हे जे प्रोडक्ट आहेत ते आयुर्वेदिक नाहीत. समजते तुम्हाला, जे हर्बल प्रोडक्ट्स आहेत ते आयुर्वेदिक नाहीत असं आयुषनं अगोदरच जाहीर केलं. मग ते आंध्र प्रदेशमध्ये हर्बल प्रोडक्टला यूजसाठी मान्यता देण्यात आली, त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये. समजते. त्यामुळे मग आयुष करून ठेवायला पाहिजे.
पुढचं आहे हायकोर्टामध्ये जे लक्षद्वीपशी रिलेटेड जे 2021चे नियम नवीन आलेले आहेत, खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्या विरोधात एक प्ली दाखल केली, परंतु ऑलरेडी प्ली भरपूर असल्यामुळे डिक्लाईन करण्यात आली आणि त्याच्यावरती विचार मतं लोकांचे घेणं वगैरे याच्यामध्ये सुचवण्यात आलं होतं, परंतु हायकोर्टाने ते डिक्लाईन करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. आता पुढची पहिली न्यूज जर बघितली तर ती सुशील कुमारशी रिलेटेड आहे. यांच्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना पोलिसांचं, दिल्ली पोलिसांचं, मग त्यांना हरिद्वारमध्ये त्यांचा मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पोलिसांकडून. त्याचबरोबर त्यांची कपडेसुद्धा जे होते ते DNA टेस्टसाठी रिकवर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे हा सगळा, परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी हे महाशय त्यांना सहकार्य करताना दिसत नाही आहेत असा आरोप पोलिसांनी केलेला आहे. बरोबर आहे. आणि हे 2 टाईम ऑलिम्पिक होणार आहे. काही जणांचं मत असं की यांचा ऑलिम्पिक मेडल घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला की ऑलिम्पिक मेडल घ्यायला पाहिजे का त्यांचं, तर तुम्ही उत्तर देणार काय घ्यायला पाहिजे म्हणून? दॅट्स अ व्हेरी मिसकन्सेप्शन देअर. कारण ऑलिम्पिक मेडल हा वेगळा विषय आहे आणि ह्यांनी गुन्हा केलेला हा वेगळा विषय आहे. कर्माची सजा त्यांना मिळेल आणि कर्माचं फळ त्यांना मिळेल, ह्या 2 स्टेटमेंट वेगवेगळे आहेत. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी मेहनत केली त्यावेळेस त्यांना ऑलिम्पिक मेडल मिळालं, ज्यावेळेस त्यांनी गुन्हा केला त्यावेळेस त्यांना त्याची सजा मिळेल. एवढं सिंपल आहे, समजते. त्याच्यासाठी वेगळा कायदा, कायद्यात कुठं अशी तरतूद नाही की ऑलिम्पिक मेडल माघारी घ्यायला पाहिजे, समजते. म्हणजे हे जे स्टेटमेंट केलं जाते ना ते आपण एक UPSC स्टुडंट म्हणून आपण बॅलन्स्ड आन्सर द्यायला पाहिजेच, समजते. त्यामुळे या मिसकन्सेप्शन जे आहेत ना अशा, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आन्सर ॲग्रेसिव्हली द्यायचं नसतं, बॅलन्स्ड उत्तर आपल्याला द्यायला आलं पाहिजे, समजते. ज्यावेळेस त्यांनी मेहनत केली ना त्यावेळेस त्यांना अवॉर्ड मिळायला पाहिजे आणि ज्यावेळेस त्यांनी गुन्हा केला आहे ना त्यावेळेस त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. ज्यावेळेस त्यांनी मेहनत केली त्यावेळेस त्यांनी मेडल मिळवलं आणि ज्यावेळेस आता गुन्हा केला त्यावेळेस त्यांना सजा मिळेल भारतीय राज्यघटनेनुसार, भारतीय इंडियन पिनल कोडच्या तरतुदीनुसार, समजते. आणि ते कदाचित आता बघताय त्यांच्यावर मीडिया ट्रायल चालू आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे, ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत ते, समजते तुम्हाला. त्यामुळं जर केस स्टडी म्हटलं आणि याच्यावरती एखाद्या वेळेस क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे विचारलं गेला तर त्याच्यावरती फॉल्स उत्तर देण्यापेक्षा एक बॅलन्स्ड उत्तर देणं योग्य आहे. बरोबर आहे. पुढचं आहे EPFO अलाउज विड्रॉवल ऑफ सेकंड कोविड ॲडव्हान्स. पुढची रिलेटेड न्यूज आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनशी रिलेटेड आहे. मग आता याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण नेटवरून काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर काय केलं इथं तर लेबर मिनिस्टर ऑफ इंडियाना कोविड ॲडव्हान्स लेबरसाठी जाहीर केलं आहे आणि तो ॲडव्हान्स आता ते विड्रॉ करू शकतायत, समजते. म्हणजे काय, कोविडमध्ये ते काम वगैरे करू शकले नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती त्यांची भयानक पाहायला मिळाली आपल्याला. मग त्याच्यामध्ये कोविडच्या धर्तीवर ते तो ॲडव्हान्स म्हणून घेऊ शकताय, नंतर ते ॲडव्हान्स त्यांच्या पगारातून कट होईल अशी प्रोव्हिजन या खरं तर ॲडव्हान्सची असते, समजते. त्यामुळं कर्मचारी भविष्य निधी संघटन हे भारत सरकारचं आहे, ते आपण बघून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज बघू आपली कोणती महत्त्वाची आहे ती. पुढच्या याच्यातले 2 न्यूज आहे, हे सेंट्रल विस्टाशी रिलेटेड आहे, हे सेंट्रल विस्टाशी रिलेटेड आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय हे बघून ठेवायला पाहिजे, मी अगोदर पण तुम्हाला सांगितले गव्हर्नमेंटचं आहे. मग याच्यामध्ये 60 रिटायर्ड ऑफिसर्स जे आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, त्यांनी एक लेटर इश्यू केलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की अशा प्रकारच्या पॅन्डेमिकमध्ये सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट चालू ठेवणं ही खूप लज्जेची गोष्ट आहे असं त्या लेटर्समध्ये सांगण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती मग हरदीप सिंग पुरी यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. हे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स हे यांची पोस्ट आहे मिनिस्ट्रीमध्ये. त्यांनी मग त्याच्यावरती नाराजी आणि क्रिटिसिझमसुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसरी न्यूज याची रिलेटेड काय आहे, हायकोर्टानं सांगितलं आहे की पब्लिकसाठी इसेन्शियल ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स, पब्लिकच्या दृष्टीतून हा प्रोजेक्ट इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळं जरी कोविड पॅन्डेमिकमध्ये हा प्रोजेक्ट जरी चालू ठेवला तरी त्यात काय वावगं नाही असं एकंदरीत हायकोर्टाचं मत होतं, दिल्ली हायकोर्टाचं. पुढची न्यूज ही जी आहे ना ती जुही चावला जे ॲक्ट्रेस आहे तिनं कोर्टामध्ये धाव घेतली आहे. जे 5G टेक्नॉलॉजी येणार आहे त्याचे हेल्थवरती किंवा लाईफवरती, ऑर्गन्स किंवा ॲडल्ट ऑर चाइल्ड किंवा इतर जैव घटक आहेत, जैवविविधता आहे आपली, त्याच्यावरती त्या रेडियन्सचे काही परिणाम तर होत नाही आहेत ना, त्याचा सायंटिफिक स्टडी केला जावा असं हायकोर्टाकडे तिनं मागणी केली आहे. बॉलिवूड ॲक्टर जुही चावला हॅज मूव्ड द दिल्ली हायकोर्ट seeking a scientific study on any adverse effect of radio frequency radiations emitted by cellular telecommunications using 5G technology. जे सेल्युलर टेलिकम्युनिकेशन्स आहेत
त्यांच्यामध्ये जे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स जे असतं त्याचा लहान मुलांवरती, त्यांच्या बॉडींवरती किंवा आपल्या बॉडींवरती किंवा जैवविविधता आहे, मग त्याच्यामध्ये झाडं झुडपं किंवा इतर प्राणी येतात, त्यांच्यावरती काय परिणाम होत नाही ना, याच्यावर सायंटिफिक स्टडी केला पाहिजे आणि नंतरच मग 5Gला परमिशन द्यायला पाहिजे असं यांचं मत आहे. म्हणजे 5G जी टेक्नॉलॉजी आहे ती येण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावरती स्टडी करायला पाहिजे. जर त्याचे काही साईड इफेक्ट असतील तर ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्याच्यापासून. त्याच्यासाठी मग हे आपल्याला महत्त्वाचं होऊन बसतं. पुढची न्यूज आपल्याला कोणती महत्त्वाची आहे ते बघूया. याच्यातली पहिली न्यूज आहे ट्विटरची आहे. ट्विटर हॅज टू कॉम्प्ली विथ IT रूल्स. हायकोर्टानं सांगितलं आहे, दिल्ली हायकोर्टाने, की ट्विटर जे सोशल मीडिया आहे ना त्याला जे IT रूल्स आहेत ते पाळावेच लागतील. समजते हे सांगितलं. मग आता पुन्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आला इथं, त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट न्यूजमध्ये असल्यामुळं तुम्ही करून ठेवायला पाहिजे. 2021चे जे काही रूल्स आलेले आहेत ते सुद्धा बघून ठेवायला पाहिजे. पुढचे आहे मराठा कम्युनिटीशी रिलेटेड. आताच आरक्षणाचा मुद्दा चालू होता मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये त्यांना आता इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये पुन्हा टाकलं आहे, कारण SCBC म्हणून जे आरक्षण होतं ते कुठंतरी सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्याच्यामुळं मग आता GR काढण्यात आला गव्हर्नमेंटकडून आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये जो कोटा आहे त्याच्यात त्यांची समाविष्ट पुन्हा एकदा केलेला आपल्याला पाहावयास मिळाला. त्यानंतर पुढं आहे जो इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी लिक्विड ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो बंद केला होता गव्हर्नमेंटकडून, परंतु त्याच्यावरती पॉझिटिव्ह डिसिजन लवकरात लवकर येईल असं कुठंतरी दिसतंय. ऑफिशियलकडून अशी सूत्रांना माहिती मिळाली असं यांचं मत आहे, म्हणून हे न्यूजमध्ये आहे. पुढची न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट कोणती आहे ते बघूया. पुढच्या न्यूजमध्ये इथं कोल माईन विषयी बोलले जाते. 5 ट्रॅप्ड इन मेघालया कोल माईन आफ्टर डायनॅमिक ब्लास्ट. डायनॅमिक ब्लास्ट झाला, मग ती कोल माईन भरली, त्याच्यामध्ये जवळजवळ 5 जण अडकलेले आहेत, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला असेल. बरोबर आहे. ब्लास्ट लेड द फ्लोटिंग ऑफ ए कोल माईन ऑन ईस्ट जंतिया हिल्स. आता ह्या कोल माईनमुळं काय आहे, जंतिया हिल्स ह्या न्यूजमध्ये आहेत. मग ती जंतिया हिल्स कुठं आहे, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे काय आहे, कुठल्या प्रकारची खनिज संपत्ती तिथं आढळते. आता कोल तुम्हाला कळलंच, पण आणखी कुठल्या प्रकारची खनिज संपत्ती तिथं आढळते का हे तुम्ही बघायला पाहिजे. मेघालयामध्ये मग ही जंतिया हिल्स आपल्याला आढळतात. समजते. पुढची न्यूज आहे जस्टिस मिश्रा लाईकली टू हेड NHRC प्ली टू इन्क्लूड मेंबर फ्रॉम ए मार्जिनलाइज्ड ग्रुप रिजेक्टेड बाय सिलेक्शन पॅनल. पुढची न्यूज ही आहे ना ती NHRC रिलेटेड आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, आणि त्याचे चेअरमन कुठंतरी अरुण कुमार मिश्रा होतील असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळे ही न्यूज का महत्त्वाची आपल्या, तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन काय आहे, त्याचं बेसिक काय आहे, गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये काय रोल असतो, हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियावरती तुम्ही गेला तरी इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होते. त्यामुळे ती बेसिक इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे, तेच आपण ह्या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची. याच्यातली पहिली न्यूज आहे एअर एंड डेडलाईन फॉर ए फुल वॅक्सिनेशन्स. म्हणजे एअर एंडपर्यंत कमीत कमी पहिला डोस तरी सगळ्या लोकांना मिळेल अशी योजना गव्हर्नमेंटकडून केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. यामुळे हे न्यूजमध्ये. दुसरा आहे सुप्रीम कोर्ट फ्लॅग्स डिजिटल डिवाइड. म्हणजे सुप्रीम कोर्टने हे सांगितलं तुम्ही कोविन डेव्हलप केलं, ठीक आहे, वेबसाईट डेव्हलप केली, त्याच्यावरती जाऊन लोक रजिस्टर करू शकतात, परंतु ज्यांना इंटरनेटचं नॉलेज नाही, ज्यांना इंटरनेट ॲक्सेसिबल नाही, म्हणजे इंटरनेट पोचू न शकणारे अनेक गाव आहेत, तिथल्या लोकांचं काय. म्हणजे अशा प्रकारचं जे डिस्क्रिमिनेशन आहे, डिवाइड आहे. एक डिवाइड काय आहे, विभागणी झाली. एक तर इंटरनेट माहिती असणाऱ्या लोकांचं एक वर्ग आहे, आणि दुसरा वर्ग जो आहे तो इंटरनॅशनल माहिती नसणाऱ्या लोकांचा दुसरा वर्ग आहे. बरोबर आहे. मग ज्यांना इंटरनेट माहिती नाही त्यांचं काय, त्यांची प्रोव्हिजन गव्हर्नमेंटनं काय केली असा प्रश्न कुठेतरी सुप्रीम कोर्टानं विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर पुढची न्यूज आहे वॅक्सिनेशन की टू हेल्थ ऑफ इकॉनॉमी. जर इकॉनॉमी सुधारायची असेल आपल्याला, लॉकडाऊन पुन्हा टाकणं हे टाळायचं असेल तर आपल्याला वॅक्सिन करणं, पूर्ण लोकसंख्येला वॅक्सिन देणं हे गरजेचं आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टानं आत्ताच एका जजमेंटमध्ये काय म्हटलं आहे की पॉलिसी ही क्लिअर असायला पाहिजे आणि फ्लेक्झिबल असायला पाहिजे. फ्लेक्झिबल म्हणजे सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं होतं, जर पॉलिसीमध्ये काय चुका झाल्या तर त्या तुम्ही पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. तुम्ही त्या चुका ॲक्सेप्ट करताय म्हणजे तुम्ही विकर नाही, तुम्ही म्हणजे कमजोर आहे असं दिसत नाही, तर तुम्ही उलटं स्ट्रॉंग आहे असं दिसतं, असं या
सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं सरकारला उद्देशून हे सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. म्हणजे जर तुमच्या पॉलिसीमध्ये काय चुका आहेत आणि तुम्ही ॲक्सेप्ट केला तर तुम्ही मोठ्या मनाचे ठरता ना. उलट की तुम्ही चुका ॲक्सेप्ट करताय म्हणजे तुम्ही कमजोर आहे असं नाही ना. असं सुप्रीम कोर्टाला या जजमेंटमध्ये सांगायचं होतं. आणि ते त्यांनी सांगितलं की एकतर तुमची पॉलिसी क्लिअर ठेवा आणि ती फ्लेक्झिबल ठेवा. जर काही चुका दिसल्या तर लगेच त्या रेक्टिफाय करा. जर तुम्ही चुका आपण स्वीकारल्या तर आपण कमजोर दिसू या उद्देशानं जर चुका स्वीकारत नसाल तर मग या पॅन्डेमिक्स आपल्याला फाईट करणं किंवा इतर कोणत्याही परिस्थिती आपल्याला फाईट करणं कुठंतरी अवघड होऊन बसतं असं सुप्रीम कोर्टाला याच्यातून इनडिरेक्टली सांगायचं होतं. पुढची न्यूज आहे की हे जो एक्सकेवेटर आहे JCBचा त्याच्यामध्ये कुठंतरी कोविड-19ची इन्फेक्टेड जी डेथ झाली आहे तो मृतदेह नेताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. म्हणजे आता या पॅन्डेमिकनं आपल्याला काय बघायचं ठेवलं आहे म्हणजे सगळंच बघून झालं आता. एवढी निगेटिव्हिटी बघितली की मला नाही वाटत काय राहिलं असेल. मृत्यू एवढा जवळून लोकांनी बघितलं आहे की पण भरपूर काय काय शिकायला अशा परिस्थितीतून मिळतं. परंतु एवढं दुःख जे लोकांवरती आता कोसळते, एवढं दुःख लोक सहन करतात ते सहन करण्याची ताकद लोकांना मिळायला पाहिजे. एवढीच निसर्गाकडे प्रार्थना आपण करू शकतो, दुसरं काय करू शकतो. परंतु हे जे सिच्युएशन आपण न्यूजमध्ये वारंवार बघतोय ना आणि त्याच्याशी आपण डील करतोय याच्यामधून भरपूर काही शिकू पण शकतोय आपण आणि भरपूर काय निगेटिव्ह मेंटॅलिटीमधून कसं बाहेर निघायचं हे सुद्धा आपण याच्यातून शिकू शकतोय. मग हे न्यूज असेल किंवा गंगा रिव्हरमध्ये आत्ताच तुम्ही बघितलं होतं न्यूजमध्ये तिथं वाळूमध्येच मृतदेह पुरले गेले होते. त्याचबरोबर गंगा रिव्हरमध्येच मृतदेह फेकून देतात. मग त्यांची काय तिथं प्रथा असेल किंवा नसेल परंतु 100 शेकडोमध्ये मृतदेह पाण्यातून वाहताना दिसत आहेत लोकांना. एवढी सिच्युएशन याच्यापेक्षा भयानक काय असू शकतं समजते. पण चांगली न्यूज अशी आहे की मोठ्या प्रमाणात कोविड रेट कमी होतो आहे आता, पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आहे आणि वॅक्सिनेशन पण आता गव्हर्नमेंटचं आत्ताच म्हणजे प्रॉमिस गव्हर्नमेंटनं काय केलं की इयर एंडपर्यंत जवळजवळ 100% लोकांना वॅक्सिनेशन करण्याचं त्यांचं टार्गेट आहे, जे की चांगली गोष्ट आहे आणि आपण विश्वास ठेवूया असंच होईल. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज रेटशी रिलेटेडच आहे. जी पॉझिटिव्हिटी रेट आहे ते कुठंतरी कमी होताना दिसतोय. 12.7%वरून 9%वर आलं आहे. 12.7%वरून 9%वर आले, जे की आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पुढची न्यूज आहे 2 चाइल्ड पॉलिसी होती चायनाची पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी. पण आता त्यांच्याही लक्षात आलं की बर्थ रेट कुठंतरी कमी होत चालला आहे. बर्थ रेट म्हणजे जन्मदर हा कमी होत चालला आहे. त्यामुळे आता त्यांनी ही 2 चाइल्ड पॉलिसी कॅन्सल केली आहे आणि 3ऱ्या बेबीलासुद्धा जन्म देण्यासाठी परमिशन चायना गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये 2 चाइल्ड पॉलिसी चायनाची याच्याविषयी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. ती कधी आली, का ती आणली गेली होती वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी. पुढची न्यूज बघू आपल्याला कोणती महत्त्वाची ती. पुढची न्यूज पुन्हा इस्रायलमध्ये जे पॉलिटिक्स चालू आहे त्याशी रिलेटेड आहे. ते आपल्याशी काय एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे विरोधी पक्ष नेते आहेत तिथले आणि त्यांनी काहीतरी स्टेटमेंट नेतान्याहू ते आत्ताचे प्रेसिडेंट आहे त्यांच्यावरती केलेलं आहे. त्यांचं जे काय झालं ते पॉलिटिकल आहे त्यामुळे एवढी काय महत्त्वाची न्यूज नाही. फक्त इस्रायल पॅलेस्टाईन इश्यू चालू आहे त्याच्यामुळे मी घेतली आहे न्यूज. त्यामुळे वारंवार तुम्ही काय करायला पाहिजे, इस्रायलचं लोकेशन, शेजारील कंट्री कोणत्या आहेत, इंडियापासून ते कोणत्या साईडला आहे, इंडियापासून काय लोकेशन आहे हे बघून ठेवायला पाहिजे. पुढचं सौदी अरेबिया आणि इराणच्या आत्ताच वार्ता त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाहायला मिळाली आणि कुठंतरी त्यांचे संबंध सुधारताना दिसत आहेत असं इथं सांगितलं. म्हणजे चांगल्या वातावरणात वार्ता होती असं त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मत आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची आहे ती. पुढची न्यूज जी आहे ती US स्पाईड ऑन मार्कल युरोपियन अलाइज विथ अ डॅनिश हेल्प मीडिया. US ही लक्ष ठेवून होते 2012 ते 14 स्पाय करत होते, म्हणजे कुठंतरी जासूसी करत होते US माहिती काढण्यासाठी. त्याच्यामध्ये अनेक युरोपियन जे पॉलिटिशियन आहेत किंवा महत्त्वाचे ब्युरोक्रॅट्स आहेत, नोकरशाह, यांच्यावरती कुठंतरी जासूसी USA कडून केली जाते. त्याच्यासाठी डॅनिश लोकांची हेल्प घेतली गेली, डॅनिशची हेल्प घेतली गेली. त्याच्यामध्ये महत्त्वाची पर्सनॅलिटी अँजेला मार्केलसुद्धा होत्या असं कुठंतरी उघड झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग बघूया आता भविष्यात याच्यावरती काय ॲक्शन घेतली जाते किंवा कोणतं आर्टिकल आलं तर आपण डिटेलमध्ये त्याचं डिस्कशन करूया. पुढं आहे टायगर पोचर्स वॉन्टेड फॉर 20 years अरेस्टेड. बांगलादेशमध्ये एक टायगर शिकारी जो आहे, वाघांची शिकार करणार, त्याचे 20 वर्षांपासून त्याला शोधत होते पोलीस, परंतु आता त्याला अरेस्ट झालेली आहे. त्यानं जवळजवळ 70 इंडेंजर्ड जे बंगाल टायगर्स आहेत त्यांचा
म्हणजे त्यांची शिकार केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता बेंगाल टायगर्स कुठं आढळतात, त्याच्याशी रिलेटेड मग नॅशनल सँच्युरी कोणती आहे का, रिझर्व्ह कोणता आहे का, हे बघून ठेवायला पाहिजे आपण. समजते. पुढचा आहे थाउजंड्स ऑफ रोहिंग्या प्रोटेस्ट ऑफ भशन चेअर. म्हणजे रोहिंग्या कम्युनिटी जी आहे त्या कम्युनिटीचा प्रोटेस्ट आता पाहायला मिळाला बांगलादेशमध्ये. त्यांची जी राहण्याची परिस्थिती आहे वगैरे ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात त्यांनी प्रोटेस्ट केलेलं आपल्याला पाहावेस मिळतं. आता बांगलादेशमध्ये जे रोहिंग्या कम्युनिटी आहे त्यांचा विषय खूप दिवसापासून चालू आहे. त्यांना तिथे चांगल्या प्रकारे वागणूक मिळत नाही. मग त्याच्यासुद्धा रोहिंग्या कम्युनिटीविषयी एक शॉर्ट नोट आपण करून ठेवायला पाहिजे. एक्झामच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं ठरतं, एक्झाम्पल वगैरे देण्यासाठी. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज आहे ना ती फिस्कल रेट्सशी रिलेटेड आहे. फिस्कल डेफिसिट नॅरोवर दॅन फोरकास्ट जेवढा केला होता फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट ज्याला मराठीत आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा कुठंतरी कमी पाहायला मिळालं. ही जे की चांगली गोष्ट आहे आपल्याला. जेवढ्या प्रमाणात फिस्कल डेफिसिट होणार होता त्याच्यापेक्षा कमी पाहायला. मग वर्तवला किती होता, 9.5% फिस्कल म्हणजे राजकोषीय तुटवडा जाणवेल आपल्याला सांगितलं, परंतु 9.2% जाणवला. त्यामुळे ही कुठंतरी चांगली गोष्ट आहे. मग फिस्कल डेफिसिट वगैरे, राजकोषीय तूट वगैरे कशी काढली जाते वगैरे ही इकॉनॉमीमध्ये येतं. हे सगळं तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. ओझर ती माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस इकॉनॉमी तुम्ही करताल त्यावेळेस डीपमध्ये तुम्ही माहिती होईलच तुम्हाला याची. पुढं आहे शार्प डिटोरेशन्स इन ओव्हरऑल बिझनेस कॉन्फिडन्स, FICCI यांचं हे मत आहे. याच्यामध्ये जे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI जे आहे ना, त्यांनी सांगितलं सर्वे रिस्पॉन्डेड सिक फिस्कल पॅकेज टू स्पोअर डिमांड. म्हणजे पुढच्या काळामध्ये डिमांड जी आहे, मागणी, ती खूप कालावधीसाठी, खूप मोठ्या कालावधीसाठी कमी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल कम्पेअर टू पास्ट. समजते. मग त्याला कारण काय, लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आणि ती आता लोकांकडे जोपर्यंत इन्कम येत नाही, आता तुमच्याकडे जर इन्कमच काय नसेल, तुमच्या खिशात पैसे नसतील तर तुम्ही कोणती गोष्ट घेणारच नाही ना, बरोबर आहे. मग ते जोपर्यंत खिशात पैसे येत नाहीत तोपर्यंत मागणी तुम्ही करणार नाही, म्हणजे मागणी वाढणार नाही. मग खिशात पैसे येण्यासाठी काय होईल, त्यांना रोजगार मिळावा लागेल. मग ती सिच्युएशन पूर्वस्थ होण्यासाठी वेळ लागेल. असंच इनडिरेक्टली FICCIला सांगायचं आहे. मग त्याचबरोबर तुम्ही फेडरेशन ऑफ इंडियन कॉमर्स, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे बघून ठेवायला. फेडरेशन काय आहे, गव्हर्नमेंटची पोझिशन त्याच्यामध्ये काय, हे सर्व तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. हे त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. पुढची न्यूज बघू आपण कोणती महत्त्वाची. पुढची आणि आपली लास्टची न्यूज. याच्यामध्ये कोर इंडस्ट्री, कोर सेक्टर. आता कोर सेक्टरविषयी इकॉनॉमीमध्ये माहिती दिली. कोर सेक्टर तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणते इंडस्ट्रीज येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. या न्यूजमध्ये पण बऱ्याचपैकी दिले आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थानं मग सिमेंट, स्टील अशा प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. मग त्याच्यामध्ये कुठंतरी गिरावट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कमी त्याच्यामध्ये कुठंतरी आलेलं आपल्याला पाहायचं, म्हणजे गिरावट पाहायला मिळाली त्या सेक्टरमध्ये. ते मग ऑब्वियस आहे, ते लॉकडाऊनचं इम्पॅक्ट आहे वगैरे. मग त्याच्यामध्ये 8 इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर ऑफ कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलायझर्स, स्टील्स, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी हॅड कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे खाली आले, ते क्षेत्र खाली आलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. किती पर्सेंटनं, तर 37.9% एप्रिल 2020 ड्यू टू द नॅशनल COVID-19 लॉकडाऊन. एप्रिल 2020मध्ये ते 37.9% खाली आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. असं इथं सांगितलं ना. आता काय पाहाव्यास मिळाले, 56.1% वगैरे अशा पद्धतीनं याच्यामध्ये फरक पडताना आपल्याला दिसतोय, असं याने सांगण्याचा प्रयत्न केला याच्यासाठी न्यूजमध्ये. मग याच्यामधून इकॉनॉमिकली जर कन्सेप्ट कुठली घ्यायची असेल आपल्याला तर कोर सेक्टर घेऊ शकतो. कोर सेक्टर काय आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या इंडस्ट्री येतात हे तुम्ही करून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. इथं आजचा आपला द हिंदूचा न्यूजपेपर समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकत असेल. बऱ्यापैकी मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न रोज करतोय. तुम्हाला जी काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती मी जास्तीत जास्त इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न करीन, कोणतीही इम्प्रूव्हमेंट असू द्या. त्याचबरोबर जर हे लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्या सूचनांनुसार माझ्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न करेन. आणि हे मी बनवतोय आपल्या मराठी विद्यार्थ्यांना टार्गेट करून बनवतोय, त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा असा माझा उद्देश आहे. त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती आहे माझी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचू द्या. सर्वांपर्यंत मी जे हे काय एफर्ट्स करतोय त्यांच्यासाठी पोहोचू द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा तुम्ही जसा फायदा घेताय तसा त्यांनासुद्धा फायदा होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. आज पुरती मी तुमची रजा घेतो.
आपल्या नवीन उद्याच्या पेपरमध्ये आपण द हिंदूच्या भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.